आपण आपल्या स्वतःवरचा विश्वास एकदम गमावत नाही. तो हळूहळू कमी होत जातो आणि आपण आपल्यावरच विश्वास गमावला आहे हे आपल्या लक्षातही येत नाही. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज पुन्हा एका नवीन प्रश्नाचं उत्तर तुमच्या बरोबर चर्चा करायला घेऊन आली आहे. असा प्रश्न जो आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. तो जर नसता तर आपल्या आयुष्यात काय बदल होतात हेच आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अर्धवट सोडू नका. आपण स्वतःवरचा विश्वास कधी गमावतो? आत्मविश्वास काही एका दिवसात जात नाही, तो हळूहळू कमी होत जातो आणि आपल्याला कळतही नाही. लहानपणातच आपले आई वडील, आपले शिक्षक, आपल्यावर प्रेम करणारे व्यक्ती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करायला सांगतात आणि आपण त्या केल्या की शाबासकी देतात, प्रोत्साहन देतात. पण जसजसे आपण मोठे होत जातो, जबाबदाऱ्या वाढतात, परिस्थिती बदलते, वेळ बदलते, नकळतपणे आपल्या आयुष्यात एखादी चूक घडते, अपयश येतं. त्यामुळे लोक आपल्याला दोषी ठरवतात, चुका दाखवतात, आरोप करतात, आपलं मन दुखावतात. मग हळूहळू त्यामुळे आपण आपलं दुःख, अडचण कोणाजवळ बोलून दाखवत नाही. स्वतःला दोष द्यायला लागतो, स्वतःवरचा डाऊट घ्यायला लागतो आणि इथूनच सुरू होतो स्वतःवरचा विश्वास कमी होणं. साध्या साध्या गोष्टी करताना पण आपण स्वतःलाच विचारतो, मी खरंच करू शकते का? आपल्यातलं आणखी एक कारण, तुलना. आपल्याबरोबर तुलना केली जाते. आपण पण त्याच दृष्टिकोनातून विचार करायला लागतो. समोरच्याच्या यशाला बघतो आणि स्वतःला कमी लेखतो. खरं तर यश, अपयश, जडणघडण हा प्रवास प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. आपल्याला कुठलीही गोष्ट करताना असा विचार असतो की मी चुकायला नको. आपल्याला वाटतं चूक म्हणजे अपयश. पण खरं सांगायचं तर चुकातूनच शिकण्याची सुरुवात आहे. झालेली चूक मनावर घेतो आणि स्वतःवरचा विश्वास आणखी कमी करून घेतो. इतरांचे सल्ले विचारात घेतो. स्वतःचा आवाज ऐकणं थांबवतो. त्यामुळे जर आपण आपल्या मनाचं ऐकलंच नाही तर स्वतःवरचा विश्वास कसा टिकेल? मग स्वतःवरचा विश्वास टिकवायचा असेल तर स्वतःला माफ करा. चुकलात तरी ठीक आहे. चूक करणं हा शेवट नाही, तो तुमचा अनुभव आहे. त्या चुकांमधून तुम्ही काय शिकलात हे महत्वाचं. छोट्या छोट्या गोष्टी करून पहा आणि स्वतःलाच प्रोत्साहन द्या आणि स्वतःवरचा विश्वास वाढवा. तुमचा प्रवास हा तुमचा आहे. स्वतःची तुलना दुसऱ्याबरोबर करू नका, कारण आपलं आयुष्य हे आपलं व्यक्तिमत्व आपल्यासाठी आहे. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि चॅनलवर जर कोणी अजून नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.